तर आज आपण बघणार आहोत सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनचे मुख्य दोन प्रकार पडतात, मायटॉसिस अँड मिओसिस. मायटॉसिसला आपण इक्वल सेल डिव्हिजन सुद्धा म्हणतो, तर मिओसिसला रिडक्शन सेल डिव्हिजन म्हणतो. यामध्ये जो सेल असते त्या सेल मधला जो क्रोमोझोमची संख्या आहे ती क्रोमोझोमची संख्या कमी होते, रिड्यूस होते, त्यामुळे आपण त्याला रिडक्शन सेल डिव्हिजन म्हणतो. तर मायटॉसिस मध्ये जे क्रोमोझोमची संख्या असते ते ॲज इट इज 46 क्रोमोझोम, ते डॉटर सेल मध्ये पण आपल्याला 46 क्रोमोझोमच पाहायला मिळतात. त्यामुळे आपण त्याला इक्वल सेल डिव्हिजन म्हणतो. इक्वल सेल डिव्हिजन किंवा मायटॉसिस हे सोमॅटिक सेल मध्ये बघायला मिळते, तर मिओसिस म्हणजे रिडक्शन सेल डिव्हिजन हे आपल्याला रिप्रोडक्टिव्ह सेल और जर्म सेल मध्ये बघायला मिळते. तर सोमॅटिक सेल मध्ये जे क्रोमोझोम असतात 46 त्याला डिप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम म्हणतो. तर जर्म सेल मध्ये सुरुवातीला जे गमेटोसाइट्स नावाची सेल असते, गमेटोसाइट्स नावाची जे सेल असते त्यामध्ये क्रोमोझोमची संख्या ही 46 असते. त्यानंतर मिओसिस सेल डिव्हिजन झाल्यानंतर 4 डॉटर हॅप्लॉइड सेल तयार होतात. 4 हॅप्लॉइड डॉटर सेल मध्ये जे क्रोमोझोमची संख्या असते ते 23 असते. त्यालाच आपण हॅप्लॉइड सेल किंवा डॉटर सेल म्हणतो. यामध्ये एक्झाम्पल आहे स्पर्म सेल, ओवा सेल, यामध्ये सेल आहे स्किन सेल, लिव्हर सेल, ज्या की मायटॉसिस सेल डिव्हिजन मध्ये प्रोसीड करू शकतात. अशा प्रकारे आपण मिओसिस आणि मायटॉसिस सेल डिव्हिजन बघितलेला आहे.